चला बांधवांनो, उद्या 1 ऑगस्ट आहे, तर 1 ऑगस्ट पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय। तुमचे जर कोणी मित्र मैत्रीण असेल तर त्यांना आवर्जून सांगा, कारण सध्या महाराष्ट्राची परिस्थिती ही दुष्काळजन्य आहे। लोकांना मूलभूत गरजा पूर्ण करताना सुद्धा बांधवांनो नाकी नऊ येते। त्यामुळे आपण याच्या अगोदरच्या बॅचला भरमसाठ आम्ही फी घेतलेली आहे। तुमची टेट परीक्षा असेल तर बांधवांनो आपण जवळपास काय केलेलं आहे, 2,500 रुपये फी घेतली होती। टेट असेल तर जवळपास 5,000 फी घेतली होती। याच्या मागच्या अगोदर दिवसेंदिवस महागाई होती, आम्ही उलट 1 वर्षानंतर 50% कमी केले। फक्त का की नको कुणाची हाल नको, आणि आपण एवढे पैसे कमवू नये की आपल्या घरी डाके टाकावे, कोणी चोरी करावी, आलं लक्षात, किंवा आपला फार खुनापर्यंत लोकांनी प्रयत्न करावा। त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने थेंबे थेंबे तळे साचे बरोबर चाललेलं आहे आपलं। हे आमचे सर्व मार्गदर्शक आहे। हे 2,500 दिले तर प्रत्येकाच्या वाट्याला 500-500 रुपये येत असतात। तर यामधून आम्ही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड शिकवतो। सगळे महाराष्ट्रातले नावाजलेले लोक आहेत। त्यामुळे TET 1 असेल, TET 2 असेल, ह्या दोन्ही परीक्षेला 2,500 रुपये, आणि तिसरी म्हणजे टेट म्हणजे शिक्षक भरती, तिच्याही 2,500 रुपये। त्यामुळे 2.5 हे वेगळे नसून 2.5 मध्ये आम्ही तुम्हाला तिन्ही परीक्षा शिकवणार आहे। बऱ्याच असे विद्यार्थी आमचे की जे माझ्याकडनं शिकले, आता ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काय करतात बांधवांनो, यूट्यूबवर असेल किंवा ॲपवर चांगल्या पद्धतीने शिकवतात। माझीच नोट जशास तसं सांगतात, किंवा आता कसं आहे, गुरु भारी असला का विद्यार्थी भारी असतो। तर त्यामुळं त्यांनी बांधवांनो 2,500 रुपये प्रत्येक विषयाची फी ठेवली, आणि परत GST सुद्धा वेगळी आहे। म्हणजे एवढा खतरनाक कार्यक्रम आहे। पण ज्या गुरुने शिकवलेला आहे तो मात्र बांधवांनो ह्या परीक्षेचे आणि ह्या परीक्षेचे म्हणजे TET आणि टेट दोघांचे 2,500 रुपये फी आहे। मग तुम्हाला वाटत असेल याच्यात काहीतरी चांगलं शिकित नसते काय कोणी आहे, तर बांधवांनो IBPS पॅटर्नर शिकवणारेच लोक आहे आपल्याकडं, की जे सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नाही। हे सगळे लोक MPSC शिकवणारे। टेट ही भानगडच वेगळी आहे। दिसताक्षणी तुम्हाला गणित कळालं पाहिजे, दिसताक्षणी बुद्धिमत्तेचं उदाहरण समजलं पाहिजे। तुम्ही जर कॅल्क्युलेशन करत बसले, आखे घरचे सगळे सदस्यांनी जरी पेपर सोडा तरी बांधवून त्या 2 तासामध्ये ते तुमचे काय म्हणू आपण त्याला 200 क्वेश्चन तुमच्याच्याने सुटूच शकत नाही, शक्यच नाही। ते सामान्य बुद्धीच्या मुलाला कमीत कमी बांधवांनो एक गणित सोडायला 1.5 ते 2 मिनिटं लागतात। मग तुम्ही विचार करा, 120च प्रश्न तुमचे काय होतील, सुटल्या जातील। मग काही अशा गोष्टी असतात की त्या दिसताक्षणी कळतात, तर ती गोष्ट हे 2 जण तुम्हाला सांगणार, शरद जाधव सर आणि कृष्णा पाटील सर। भन्नाट बेसिक पासून तर भन्नाट त्यांच्याकडे ट्रिक्स असतात। त्या ट्रिक्सचा, त्या क्लुप्तीचा बांधवांनो वापर जर केला तर नक्कीच गणित बुद्धिमत्तेचं टेन्शन तुमचं कमी होईल। मग जिकेला अमोल अंतरकर सर आहे, महाराष्ट्रात नावाजलेलं नाव आहे। अभियोग्यता असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, त्यासाठी मी आहे। आदरणीय आमचे शिंदे सर सुद्धा आहे। त्यानंतर आसेफ पठाण सर, हे सुद्धा GK आणि विज्ञान तंत्रज्ञान यासारखे विषय घेतात। चांदोरीकर सर आहे आणखीन विज्ञानसाठी। तर जबरदस्त टीम आहे। तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे। अगोदर दररोज 4 ते संध्याकाळी काय म्हणू आपण त्याला रात्री 10 वाजेपर्यंत हा क्लास चालतो। मध्ये 1-1.5 तास काय असते, जेवणाला सुट्टी असती, PDF स्वरूपात नोट्स असतात। तुमचे शंका निरसनासाठी आम्ही नेहमी झूमवरती सुद्धा काय करत असतो, लाईव्ह घेत असतो। आणि महाराष्ट्रातले नावाजलेले जे काही लेखक आहे, प्राध्यापक आहे, त्यांची पुस्तकं आम्ही तुम्हाला 50% मध्ये उपलब्ध करून देणार, की जे कोणी देणार नाही। आलं का लक्षामध्ये? तर हे जर आवडलं तर आवर्जून बांधवांनो काय करा, ह्या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करा, त्याचा स्क्रीनशॉट मला टाका। स्क्रीनशॉट बघितलं की तुम्हाला लगेच ॲपची आपली लिंक येईल, आणि त्या लिंकद्वारे तुम्ही काय करून घ्या बांधवांनो, ॲडमिशन करून घ्या। चला, ही झाली प्रोसेस। तर आपण चर्चा करत होतो बांधवांनो, बालकाची वाढ आणि विकास नावाचं हे चॅप्टर आहे आपलं, बालकाची वाढ आणि विकास। तर अत्यंत महत्त्वाचं चॅप्टर आहे। कालच्या तासिकेत आपण वाढ आणि विकासाचं वर्गीकरण अर्नेस्ट जॉन्स आणि एलिझाबेथ हरलॉक यांनी केलंय। मग त्यामध्ये आपण बघितलं होतं की 4 बांधवांनो ह्या तुमच्या जन्मपूर्व अवस्था आहे, आणि जवळपास 8 ह्या तुमच्या जन्म उत्तर अवस्था आहे। ह्या दोन्ही अवस्था परीक्षेला सातत्याने विचारले जातात। पण आपण ज्या अवस्थेवर आज चर्चा करणार आहे ती अवस्था म्हणजे बांधवांनो
शैशवावस्था, जन्म उत्तर अवस्थेतली पहिली अवस्था, आणि तुमची टीईटी आणि तुमच्या टेट ह्या दोन्ही परीक्षेमध्ये शैशवावस्थेवर प्रश्न विचारला गेलेला आहे. असं म्हणतात ना, ज्या इमारतीचा पाया जर पक्का असेल तर ती इमारत काय असते बांधवांनो, जास्त काळ टिकते. तसं जर तुम्हाला बालकाच्या अवस्था पक्क्या करायच्या असेल तर तुम्हाला बांधवांनो शैशवावस्था पक्की करावी लागते. शैशवावस्था ही तुमच्या पूर्ण प्रकरणाचा बेस आहे, पाया आहे, त्यामुळे आवर्जून लक्ष द्या. चला मग आता गुरुजी आपण याची पहिली प्रस्तावना पाहू. कशाला शैशवावस्था असं म्हणायचं? तर बघा, 1 महिने ते 2 वर्ष, काय म्हटलंय, 1 महिने ते 2 वर्षापर्यंत जो काही बांधवांनो कालखंड आहे त्या कालखंडाला आपण काय म्हणायचं, शैशवावस्था असं म्हणायचं. आणि ह्या अवस्थेचं वैशिष्ट्य आहे की जलद गतीने बांधवांनो शारीरिक विकास होणारी अवस्था आहे. जलद गतीने, जलद म्हणजे अत्यंत वेगाने. इथं कशाचा विकास होतो गुरुजी? शारीरिक विकास. शारीरिक, तुमच्या शरीराचा विकास खूप झपाट्याने ह्या अवस्थेत होत असतो आणि ही जन्म उत्तर अवस्थेतली पहिली अवस्था आहे. तुम्हाला याच्यावरती 2-3 प्रश्न येईल पहा ह्या प्रस्तावनेवरती. पहिला प्रश्न, जन्म उत्तर अवस्थेतील सर्वात पहिली अवस्था कोणती? डोळे झाकून उत्तर द्यायचं. कोणती? शैशवावस्था. हा. आणि दुसरा प्रश्न की खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये शरीराचा विकास हा झपाट्याने होतो? मग त्याचंही उत्तर काय असेल? शैशवावस्था. किती सोपं आहे ना? लक्ष दिलं तर सोपं आहे, लिहून घेतलं तर सोपं आहे. कारण तुम्हाला काय माहिती का, शिक्षणाच्या आता व्याख्या बदलल्या आहे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो किंवा मी तर तालुका स्तरावर राहत होतो, नंतर क्लाससाठी जिल्हा स्तरावर आलो, तर आमची हिंमत सुद्धा होत नव्हती आमच्या मास्तरला विचारायची की सर हे समजलं नाही पुन्हा शिकवा. तेव्हा मी 5-5, 10-10 हजार रुपये बांधून एका विषयाला पैसे खर्च केलेले. इंग्रजी व्याकरण शिकायला 2014ला माझं लग्न झाल्यानंतर मी कुठं गेलो होतो माहिती का बांधवांनो? पुण्याला गेलो होतो की नेमकं स्पर्धा परीक्षेला इंग्रजी कसं शिकवायचं. मग युनिक असेल, ज्ञानप्रबोधनी असेल तिथलं, किंवा आपलं अग्रवाल सर होते पहा, शिक्षक सदनच्या शेजारी सरांचा क्लास असायचा. तर कमीत कमी 1000 मुलं असायचे क्लासमध्ये. ऑफलाईनला नाट्यगृह भरल्यासारखं क्लास असायचा. एका विषयाचे 5-5 हजार रुपये. तुम्हाला माझं इंग्रजी काय जास्त आवडतं? कारण मी अनेक शिक्षकांचं निरीक्षण केलंय आणि मी बघितलंय की मुलांच्या चुका काय होतात. सगळ्यांचं बेसिकच लय खतरनाक आहे बांधवांनो. अजिबात बेसिक नॉलेज नाही, त्यामुळे इंग्रजी अवघड जातं. त्यामुळे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आपलं, की आपल्याला जर अवस्था कळाल्या तर कोणत्या अवस्थेत काय प्रॉब्लेम आहे तो शिक्षकाला कळला का, शिक्षकाचा कोणताही विषय शिकू द्या शिक्षकाला, तो विद्यार्थ्याला चांगलाच वाटतो. तो काय वाटतो? चांगलाच वाटतो. परत रिपीट करतो, शैशवावस्था आहे 1 ते 2 वर्ष हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ही जलद गतीने चालणारी अवस्था आहे. शारीरिक विकास झपाट्याने होतो आणि पहिली अवस्था आहे. तर हा जो प्रश्न आहे का 1 ते 2 वर्ष, हा टेट TAIT 2017ला विचारला गेलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा आवर्जून, ह्या प्रस्तावनेवरच प्रश्न आलेला आहे. पुढे पहा, शारीरिक विकास. आता शारीरिक विकास तुम्हाला प्रूफनी कोण सांगणार नाही. पहा, पहिल्या 6 मध्ये बालकाच्या शरीराच्या मेंदूचा झपाट्याने वाढ होते आणि पहिल्या वर्षी मुलाचे वजन हे 200 पटीने वाढते. लक्षात ठेवा. का झपाट्याने म्हटलेलं आहे? 200 पटीने. आपण काय केलं होतं बा, अर्भका अवस्थामध्ये, भ्रूणावस्थामध्ये ज्यावेळेस बालक जन्मतो तर त्याचं साधारणतः काय बांधवानो 6 ते 7.5 पौंड म्हणजे 2.5 ते 3 किलो वजन असतं. पण तेच पोरग जेव्हा बांधवणं किती वर्षाचं होतं? पहिल्या वर्षाचं म्हणजे 1 वर्षाचं होतं, त्यावेळेस त्याचं वजन बांधवणं जवळपास हे 20 पौंड पर्यंत जातं. किती पौंड पर्यंत जातं? 20 पौंड. म्हणजे 5 किलो पर्यंत ते मुलगा जाऊ शकतो. किलोच्या भाषेत सांगायचं म्हणजे 1 वर्षाचं पोरग. म्हणजे आधी आपण त्याला तळ हातावर घेतो आणि ते पोरग आता तळ हातावर नाही, ते असं बगलात घ्यावं लागतं. आलं का लक्षात? 2 हात लावावं लागतात 1 वर्षाच्या मुलाला जवळपास, असं धरावं लागतं त्याला. हा, कधी कधी जर 8 महिन्याचं असेल तर ते मुंडी असं करतं लगे, मग ती मानेला मुंडीला हात लावावा लागतो. हे लय बेस्ट कार्यक्रम. कुठे बाळ? हे बघा शिवणुलं माझं, हे माझे छकुल्या, हे माझी बेबी. आता हे नाव बाळाला नाहीये,
ही नवीन पिढीतल्या महिला आपल्या नवऱ्याला म्हणतात, हो पिलू. आता पिलू कुणाला म्हटलं पाहिजे? असं छोटस बाळ आहे, याला पिलू म्हणा ना. अरे मॉडर्न जमाना आलाय, नावाने हाक मारणं ठीक होतं आमच्यापर्यंत. आता ओ बाबू कसा आहे, जेवला का? ए पिलू हाय, काय करतोय रे? हे असं पिलू, बाबून, सोन्या आणि छकुल्यान, आणखीन खतरनाक नाव आहे 2-3 माहे, काही एवढं डोक्यात नाही. पण बाबून पिलू जास्त चाललंय सध्या मार्केटला. ते पिलू बाबू हे लहान लहान गोंडस मुलांचे नाव आहे. तुमचं ते आता ते तुमचं पिलू गोंडस नाही राहिलेलं आहे. ते आता खूप म्हातारं झालेलं आहे. चला असो, जाऊ द्या. मला आठवलं म्हणून सांगितलं. मला त्याशी काही देणं घेणं नाही वगैरे. तुम्ही सुद्धा म्हणत असाल, पिलू म्हणा, बाबू म्हणा, छकुल्या म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. पुढे पहा. तर शारीरिक विकास लक्षात ठेवायचं. गुरुजी, शारीरिक विकास हा झपाट्याने होतो 200 पटीना. म्हणून प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की जलद गतीने ह्या अवस्थेत शारीरिक विकास होतो. उदाहरणार्थ दिलंय पहा इथं. कोण उदाहरण देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याच पुस्तकात नाही. ते आपल्याकडेच प्रूफ आहे. किती पाऊंड आहे गुरुजी? जन्मलेल्या मुलाचं वजन 7.5 पौंड मानलं जातं. आणि बांधवांनो जवळपास 4च महिन्यात ते 7.5 पौंडहून ते पोरग डायरेक्ट 14 ते 15 पौंडवर जातं. म्हणजे किती %? 200% वाढलेलं आहे त्याचं वजन. किंवा आणखीन उंची पाहिली आपण, 18 इंचाचं पोरग होतं असं एवढं. ते 18हून डायरेक्ट बांधवांनो 24 इंचापर्यंत गेलेलं आहे. म्हणून की जास्त विकास होतो. एका वर्षात 30 इंचापर्यंत सुद्धा जातात. हे बघा, 18 इंचाचे पोरं कितीपर्यंत जातात? 30 इंचापर्यंत जातात. त्यानंतर हाडे वळकट व्हायला सुरुवात होती त्यांची. आलं का लक्षामध्ये? आणि दुसऱ्या वर्षापर्यंत म्हणजे शैशवावस्थेच्या ह्या दुसऱ्या वर्षापर्यंत त्याला किती दात येतात? 16 दात येतात. 16 लक्षात ठेवा. आणि ह्या वर्षामध्ये बाळाला सांभाळणं सगळ्यात अवघड असतं. 1 महिना ते 2 वर्ष यासाठी आई खूप काय असावी लागते बांधवांनो, हुशार असावी लागते. मग त्या आईला टेन्शन नसतं. तिची आई म्हणजे बाळाची आजी हुशार लागते. आईकडची असेल किंवा वडिलाकडची असेल, आणि त्या दोघी जर अतिफुगीर असेल तर मग त्या बाळाचं ते रडतच राहणार आहे, इवळतच राहणार आहे. कारण तुमच्या आमच्या संवेदना कशा असतात? बोचट झालेल्या असतात. बाळाला आपण जर का बांधवांनो जास्त गार पाणी असेल आणि त्याला आंघोळ घालायला लागली, त्याला थंडी वाजते ना, ते रडणार झालं ना. आणि जर ते आपण जर हात घातला आणि ते कडक असेल तर आपल्याला जास्त कडक लागतं. पण तुम्ही जाणीव घेतली पाहिजे ना, त्या बाळाची त्वचा नाजूक आहे, आणखीन 1च महिन्याचं बाळ आहे, त्याला तुम्ही असं त्याच्या प्रमाणात पाहिजे. लेकर रडते का मध्ये का? आपल्या लोकांना अजूनही म्हणजे जुन्या काळच्यांना होतं, पण नवीन लोकांना त्याची ज्ञानच नाहीये. हे लेकर रडते. त्यातली त्यात आता जॉन्सन बेबी आलं. आमच्या काळात काय होतं मध्ये का? लाईट बॉय होती. हॅट पार फवारा लावायची. आणि परत आमची आजी तो हे करताना असं धराची पंजा अशी करायची, खन 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 इकडून, खन 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 असं इकडून. आता माझी घरी आमच्या लेकरं, आम्ही 4 भावंड, त्यांचे लेकरं आधी झाले, मी पाहिलेले, मी सगळ्यात लहान. आणि माझं दम्माने ना ते पोरग केवढं, तुमचा हात केवढा, ते तुम्ही तुमचं तोंड तसं धुवून पहा बरं, असं खन खन रडते ते लहान लहान लेकरं इवळते ना. मग अशा वेळेस बांधवांनो तुम्हाला काय सांगायचं? मग ही आजी म्हणती बापासारखाच आहे, नुसता रडतच राहतोय, काम धंदा नाही, काही नाही, आणि नुसताच म्हणतो MPC करायची, MPC करायची. काय MPC काय सगळ्या नुसार रडत राहतो. तर ह्या अवस्थेमध्ये मानसतज्ञांनी सांगितलंय की बाळाची काळजी घ्या, शारीरिक विकास. बऱ्याच वेळा बालक तुम्ही त्याचं डोकं इकून चपटलेलं आहे, नाक चपट राहिलेलं आहे, कुठं नाकाच इकडे गेलंय, ह्या चेहरा तिकडे चपटलाय का? त्याची शारीरिक काळजी घेतलेली नाहीये. म्हणून आता बऱ्याच लोक काय करतात, बाळ जर त्याची प्रकृती कमी असेल, 1.5 किलो आहे, 1.25 किलो आहे, असे मुलं डायरेक्ट काचाचा पेटीमध्ये ठेवले जाते. कारण यांच्याकडे ती काय नसते, सुविधा नसते, ते कौशल्य नसतं. पूर्वीच्या काही दाई असायच्या बा प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये, गावागावामध्ये. त्या स्त्रीला ते जबरदस्त कौशल्य असतं. मग 1 महिन्यापर्यंत ते बाळ होऊ 1 महिना होऊपर्यंत त्या बाळाची त्या बाळाच्या आईची जबरदस्त काळजी पूर्वी काळी घेतली जायची. आता इथून पुढे अवघड आहे. हो, आता इथून पुढे जबरदस्त अवघड आहे. तर हे मी काही मनानं सांगत नाही, इथं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. हे दिसताना तुम्हाला गोंडच दिसतंय, याच्या आईनं याची लय काळजी घेतली असणार आहे. चला असो, पुढे पहा मग भाषिक विकास.
आता हे बाळ मुळातच काय आहे, 11 महिन्याचं आहे किंवा 2 वर्षाचं आहे. भाषिक विकासाच्या दृष्टिकोनातून 3 महिन्यापासून ते बांधवनो 11 महिन्यापर्यंत बाळ काय करू शकतं, बोलू शकतं. 11वा महिना चालला आणि जर बाळाला बोलताच येत नसेल तर समजून घ्यायचं की आई थोडीशी काय आहे, चंचल नाहीये किंवा आई थोडीशी काय आहे, दुर्लक्ष करणारी आहे. आईने मुलाला प्रोत्साहित केलं पाहिजे शब्द उच्चारताना. आई म्हणून म्हणून काय म्हणते, आई म्हण, आई म्हण. त्याला सुरूच दुसरा तिसरा महिना सुरू झाला का म्हणते आई म्हण, आई म्हण. तर आईपेक्षाही बाबा हा शब्द सोपा आहे, मामा हा शब्द सोपा आहे. मग ते पोरगं काय करणार आहे, बाबा म्हणणार आहे ना. आणि तुम्ही अवतीभोवती जे बोलता का तसं. आता उदाहरणार्थ माझं उदाहरण सांगतो. माझी मुलगी संस्कृती काय व्हायचं, माझ्या 2 बहिणी किंवा माझा पुतण्या, माझ्या भाच्या ते आल्या का ते काय करायच्या, बघ बाबा आले, बाबा आले म्हणजे मी, बाबा म्हणजे मी. तर बाबा आले, बाबा आले. त्या पोराच्या कानावर शब्द मुलीच्या काय पडायचा, बाबा बाबा. आणि बाबा पटकन. मग माझी मुलगी आई म्हणायच्या अगोदर काय बोलली, पटकन बाबा. का, तिला तसं प्रोत्साहित केलं. आता काही लेडीज ताणच घेत नाही, उलट जे बाळाला आणलेला खाऊ असतो का त्याच त्या खाण्यात मग्न असत्या. त्या मांडीवर ते बाळ असतं, ते बिस्किट किंवा ते चिप्स पॉकेट हिच दणका सुरू आहे. कन 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 काय करते ही खाती. ती बाळ लहानपणी म्हणत असन, अरे आई तो माझा खाऊ आहे ग, तूच खाऊन टाकायली सगळा. म्हणजे इतक्या आया आताच्या असं झाल्या तिलाच कळत नाही हे बाळाच खाऊ मी खाऊ काही बाळालाच देऊ. तर असा सगळा राडा आहे. कारण काय माहिती का, आपल्याकडे लय लहानपणी लग्न केले जातात. शिवाजी महाराज एवढे ग्रेट का झाले होते, कारण शिवाजी महाराज ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस जिजामातेचं वय होतं 34 वर्ष. मग 34 वर्ष असताना तेवढा अनुभव जिजामातेकडे होता. म्हणून बांधवांनो त्या गर्भावस्थेत असतानाच त्यांना काय करायचं, त्यांना असं घोड्यावर बसू वाटायचं, त्यांना तलवार चालू वाटायची, त्यांना असं लोकांचे प्रश्न सोडू वाटायचे, त्यांना अनेक ग्रंथ वाचू वाटायचे आणि त्या वाचायच्या. तुम्ही आम्ही काय करीतो, आम्ही म्हणजे मी नाही पण आपल्या परिवारातले, कोणाला चिचुकेच खाऊ वाटते, कोणाला कुठं काही ते ढेकळच खाऊ वाटते, माती नसते का मातीच खाऊ वाटती, कोणाला कुठं आंबेच खाऊ वाटते, कोणाला चिंचाच खाऊ वाटत्या. ते असे डोहाळे नाही लागायला पाहिजे. डोहाळे कसे पाहिजे की क्रांती व्हावी. आणि मग त्यावेळेस त्या मातेचं पोरग जास्त काय होत असतं, चंचल होत असतं. त्यामुळं आई किती चंचल आहे त्याच्यावर मुलाची भाषिक कौशल्य अवलंबून आहे. म्हणून तज्ज्ञांनी असं सांगितलंय की लहान मुलाला प्रेरित करा, कारण त्याचा जन्मतः त्याचा मेंदूचा विकास किती टक्के झालेला आहे गुरुजी, 80%. अहो तुम्हाला प्रेरणा द्यायची आहे. कालच मी उदाहरण सांगितलं होतं, जेवढ्या काही क्रांती झालेल्या आहे जगामध्ये हे वयाच्या 16व्या वर्षाच्या आतच झालेल्या आहे. आता ताजं उदाहरण घ्या सचिन तेंडुलकरचं. अरे 16व्या वर्षी पोरग कुठं होतं बांधवांनो, रावळपिंडी आजचं पाकिस्तानमध्ये. अशा 150च्या स्पीडने येणाऱ्या बॉलमध्ये पोरांनी काय केलं होतं बांधवांनो, मॅच ड्रॉ केली होती. एवढं खतरनाक कौशल्य. आपले छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी काय केली होती, रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, ह्या मुघलाईला मी काय करून नष्ट करेल, गोरगरिबांचा अन्याय दूर करेल. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अशी जगाला हेवा वाटावा असा ग्रंथ त्यांनी ज्ञानेश्वरी रचला. अहो आपल्या संभाजी महाराजांनी ते बांधून 12व्या वर्षीच बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता. तुम्हाला मला 2 ओळी लिहायचा विचार आला का, आपण विचार करतो अरे पहिला उकार देऊ का दुसरा देऊ, पहिली विलांटी देऊ का दुसरी देऊ, इतके घाबरतो आपण. त्यामुळं क्रांती झाली पाहिजे. प्रेरणा तुम्ही तुमच्या मुलामध्ये तरी द्या कमीत कमी. आलं का लक्षामध्ये? ओके. मी तुमच्या काही कमेंट सध्या पाहणार नाही, हे माझं आधी ऐकून घ्या. मी ज्यावेळेस थोडा स्टॉप झालो मग मी तुमच्या कमेंट वाचेल, त्यामुळे तुम्ही कमेंट देऊन उगाच तुमचं डोकं लावू नका. आता आधी आपण शारीरिक विकास पाहिला, भाषिक विकास पाहिला. मग शारीरिक विकासात काय प्रश्न येणार आहे, सर्वाधिक, तो बल्ब बंद करा, सर्वाधिक शारीरिक विकास कोणत्या अवस्थेत होतो, मग त्याचं नाव आहे बांधवनो शैशवावस्था. आणि बालक हा कितव्या वयापासून कितव्या महिन्यापासून शब्द उच्चारू शकतो, तर 3 ते 11 महिने म्हटले. कमीत कमी 11व्या महिन्यात मुलाला शब्द उच्चारता यायला पाहिजे. जर नाही आले तर काय करायचं, योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे. आलं का लक्षामध्ये? मनानेच उग फटकेने मारायचं त्याला, म्हण आई म्हण बाबा, अरे लहान येते आणखी.
तुम्ही फक्त प्रेरित देऊ शकता, त्याचं कौतुक करू शकता. आलं का लक्षात? हा, किती किती सुंदर आहे ना बा. हा, नक्कीच नक्कीच. आता ते कसं आहे माहिती का, मला बाबू म्हणलं का मग ते डायरेक्टच ते सोशल मीडियाचे व्हिडिओज आठवते. पिलू म्हणलं की मला सोशल मीडियाचे व्हिडिओ आठवते. त्यामुळे मी काहीच म्हणत नाही. हा बाबा असंच थांबतो, तास होस तर तशीच थांब. भावनिक विकास. मग आता भावनिक विकास जर बघितला आपण, वॅटसन नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो भूक, भीती, राग, आनंद, भावना बालक हा जन्मतः घेऊन आलेला आहे, पण त्या व्यक्त करता येत नाही म्हणून तो काय करतो, शांत बसतो. मग ते व्यक्त कसं करतो, क्रोध, भीती, जिज्ञासा आणि हर्ष, प्रेम. जर त्याला राग आला तर तो रडणार आहे, जर त्याला बांधवांनो दुःख झालं तर तो रडणार आहे, त्याला आनंद झाला तर बाळ हसतं. आईनं जर वेळच्या वेळी त्याला दूध दिलं, अन्न दिलं तर बाळ हसतं, नाही तर लेकरं 100% रडते. म्हणजे रडायला लागलं की म्हणजे बाळाला काहीतरी त्रास झाला, आणि हसू लागलं की म्हणजे बाळाला आनंद झाला. एवढं तरी आपल्याला भावनिक विकास त्याचा लक्षात येतो. फक्त त्याला व्यक्त होता येत नाही ना. 11 महिन्याचं येते, 2 वर्षाचं आहे. 2 वर्षापर्यंत गेल्यावर मग तो व्यक्त होऊ शकतो. दे दे म्हणत असतो तो. काय म्हणत असतो? दे दे, हात दाखवतो. 2 वर्षाची मुलं बऱ्यापैकी रांगत रांगत तिकडे जातात. संवेदना. या काळात ज्ञानेंद्रियाचा विकास वेगाने झालेला असतो. माणसाचा आवाज ऐकून मूल प्रतिक्रिया व्यक्त करत असतं. वास, चव इत्यादीचा जन्मताच विकसित असतात. बघा, एखादा वास आला किंवा चव आली, कडू असेल औषध ते रडतं, गोड असेल तर ते दे दे म्हणतं. पण या अवस्थेत तीव्र होतात आणि उष्ण तर थंडी या संवेदना मुलांना जाणवतात. उष्ण असेल तर रडणार, थंड असेल तर रडणार. आलं का लक्षामध्ये? ह्या रडायला लागलं की म्हणजे त्याला त्रास होतो, असा त्याचा अर्थ आहे. ते काही बापासारखं रडत बसत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अशी उगाच विनाकारण काय म्हणते तिकडं वांग्याचं भरीत, काय वांग्याचं वड्याचं तेल वांग्यावर टाकत जाऊ नका. बौद्धिक विकास. पियाजे नावाचा शास्त्रज्ञ पहा, जीन पियाजे म्हणतात की 1 ते 4 महिन्याच्या काळात स्वतःच्या शारीरिक व इंद्रियाचा तो शोध आणि बोध घेत असतो. त्याला बोध होतो किंवा शोध तो घेतो, त्याला कळतं कान, नाक, त्वचा काय. शक्यतो तो पायांबरोबर, हातांबरोबर खेळणार. काही मुलं चोखत बसतात पहा आपलं स्वतःचा अंगठा. कधी कधी ते पाय असा ओढतात दोन्ही हाताने, ते पाय सुद्धा चोखत राहतात मुलं. तर त्याला समजतं बऱ्यापैकी इंद्रिय त्याचे. या काळात शारीरिक क्रियाद्वारे कार्य करायचे असते, तो मानसिक क्रियाद्वारे करतो. आणि पियाजे म्हणतात 2 वर्षाच्या मुलांना लेखणी आणि बांधवांनो वाचन करायला जबरदस्ती करू नका. घेणं देणं पटकू मारू नका. तुम्हाला सुद्धा 2 वर्षाचं असताना काही येत नव्हतं, मग तुम्ही आता शिक्षिका झालाय म्हणजे उगा हाणायचं नाही लेकराला. तुम्ही आधी टी पास व्हा, तुम्ही आधी लागा, मग नंतर त्या पोरावर दबाव द्या. तुम्हालाच काही येणार जायना उगल लेकराला बद हाणायचं. आजकालचं लय लेडीज हाणतात रे पोराला, काय सांगा. माझ्या शेजारी तिकडे दररोज एवढे आवाज येत राहते, मला असं वाटतं त्याचं शूटिंग करावं, द्या तिकडे बाल पोलिसांना की पाहे पालकाला आणखीन आपल्या पाल्याची कसं सांभाळावं हे सुद्धा कळत नाही काही पालकांना. त्यामुळं पण महिला वर्ग थोडासा जास्त याच्यात अग्रेसर आहे. पती पत्नीचे जर काही भांडणं झाले, सासू सुनाचे भांडणं झाले, ती लेकरावर सगळा राखडची अशी बदकिती की काही पाहायचं कामच नाही पहा. दण 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 दण. तर हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न येणार. वॅटसन यांनी काय सांगितलंय भावनिक विकासाच्या संदर्भात व्यक्त केलंय आणि बौद्धिक विकासाच्या संदर्भात पियाजेने केलेलं आहे. शारीरिक दृष्टिकोनातून विकास क्रिया करायच्या ऐवजी तो मानसिक, म्हणजे तो विचार करतो, स्वप्न पाहतो. हा, चला ऑल क्लिअर आहे का? पटकन सांगा, पटपट पटपट पटपट. समजतंय का? आवाज व्यवस्थित येतोय का? सांगा. नवजात अवस्था म्हणजे शैशवावस्था ताई. नवजात अवस्था म्हणजे शैशवावस्था. नवजात अवस्था म्हणजे शैशवावस्था. प्रश्न येईल पियाजे. शरीराचा व इंद्रियाचा शोध आणि बोध, आणि ज्या गोष्टी आपण शरीराने करायचा तो काय करतो, मानसिक मनाने करतो. हे एक आवर्जून महत्वाचं काय आहे धोरण आहे ते लक्षात ठेवा.
त्यानंतर मानसिक विकास पहा, या अवस्थेत स्वतःची आई, त्यांचा सहवास, खेळणी, घर याची जाणीव त्याला असते आणि स्वार्थीपणा असतो त्याच्यामध्ये, आई वडील आणि खेळणीविषयी. आता थोडंसं आपण पोरग मोठं झालं असं समजू, 2 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या आईने नेमकं तिच्या बहिणीचं बाळ घेतलं हातामध्ये, नेमकं तिच्या घरी गेली ती, बाळ घेतलं आणि हिचं तिच्याकडे आहे आणि ही म्हणते बघ माझं बाळ छान. ते पोरग लगेच रडायला लागतं की माझ्या आईनं आज कुणाला घेतलं कडेवर. किंवा याची जर खेळणी असेल आणि दुसऱ्या भावाला जर दिली, आता ते काय करतं, आईकडून जातं आणि त्याच्याकडून खेळणी आणतं. स्वतःची आई, स्वतःचे वडील आणि स्वतःची खेळणी, स्वतःचं इतर साहित्य तो कधी शेअर करणार नाही. त्यामुळं खालीलपैकी कोणत्या अवस्थेत मुलगा स्वार्थी असतो तर त्याचं नाव आहे बांधवांनो शेषावस्था. आलं लक्षात? हा गुरुजी लक्षात आलं म्हणा आमच्या. ओके. नैतिक विकास पहा, नैतिक विकास. या वयात स्वतःच्या गरजा व इच्छापूर्ती करण्यात मग्न असतो, चांगल्या कृत्याबद्दल प्रशंसा करण्यास आवडते आणि याच काळात शिस्तीचे धडे द्या. नैतिक विकासाला सुरुवात बांधवून शैशवावस्थेपासून होते. त्यामुळं आपण म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. स्वार्थीपणा त्याच्यात असतो, म्हणजे मी नसलं पाहिजे. मुलांना तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्टी सांगा. खाण्याच्या गोष्टी असेल, घरात खूप फळं असेल तर खूप जरी असले पण ते सदस्य जास्त असतात ना, तर तुझ्यासाठी एकच आहे तर त्याला एकच खायला सांगायचं. नाही तर लहान मुलगी असेल तर जाऊन द्या, मुलींनी कशाला खायचं, मग मुलीचं पण मुलालाच द्या, त्याला तशी घाणेरडी सवय लागते. त्यामुळे लहानपणी जर शिस्तीचे धडे दिले तर त्याच्यामध्ये नैतिक विकासाला चांगली बांधवणं काय मिळते, चालना मिळते. त्यामुळे नैतिक विकास सुद्धा हा शेषावस्थेपासून अत्यंत महत्त्वाचा आहे. हे बेस आहे, फाउंडेशन आहे. जितकं मुलाला तुम्ही चांगले धडे द्याल, समजून सांगाल तर नक्कीच मुलगा तुमचा ऐकेल. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशंसा करा, त्याचं कौतुक करा, सतत मारूच नका, त्याला प्रेरणा देत राहा, त्याला चांगल्या वाईट गोष्टी समजून सांगा, जास्तीत जास्त काळ हे करा. आणि त्यानंतर आहे शैक्षणिक महत्त्व, अत्यंत महत्त्वाचं. अनौपचारिक शिक्षण. तुम्हाला प्रश्न येईल पहा, मला वाटतं एकदा परीक्षेत प्रश्न आलेला आहे की शैशवावस्थेतील मुलांना कसं शिक्षण देणार. अनौपचारिक. अनौपचारिक म्हणजे काय, जे तुमचं प्ले ग्रुप आहे, नर्सरी आहे, आपण ते ईडन गार्डन पद्धत आहे पहा, त्या पद्धतीने म्हणजे हसत हसत खेळत खेळत मुलाला काय करायचं शिकवायचंय. अनौपचारिक यासाठी की याला कुठलंही बंधन नसतं, वेळेचं बंधन नसतं, सिलेबसचं बंधन नसतं. फक्त मुलांना नैतिक मूल्य काय करायचे असते, आपल्याला शिकवायचे असते. हे आवर्जून लक्षात ठेवा. त्याचं काल मर्यादा सुद्धा कमी पाहिजे. जास्त वेळ शाळा नाही, 6-6 तास शाळा नाही, 2-2.5 तास शाळा असती. त्यामध्ये अर्ध्या तासात त्यांना सू करायला पाठवायचं. त्यानंतर कृतीयुक्त सहभागाने शिकवा. बडबड गीतांनी काय करा, मुलांना शिकवा. कृतीयुक्त सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर गोष्टीतून मुलांना काय करा, ज्ञान द्या, गोष्टीतून. त्यानंतर अनुकरणातून. तुम्ही बऱ्याच वेळा पहा, प्ले ग्रुपला शिकवताना ती टीचर तितकी काय पाहिजे बांधवांनो, ॲक्टिव्ह पाहिजे. हा, नाही तर म्हणा टीचर तितकी सुंदर पाहिजे. सुंदर नसली तरी चालेल, ती ॲक्टिव्ह पाहिजे. आजकाल इंग्लिश मिडियममध्ये तुम्ही पहा, शक्यतो माणसाला नोकरी देत नाही. माझे बरेचसे असे विद्यार्थी ते मला नाही म्हणते, सर का राव आम्ही एवढं भारी शिकवतो म्हणे, आम्हाला इंग्लिश स्कूलमध्ये घेतच नाही म्हणे. ते म्हणते की आम्हाला लेडीज पाहिजे. आता आम्ही साड्या घालून जावा का म्हणे शाळात. हा, तर काय माहिती का, तर असं नाही व्हायला पाहिजे. शिक्षकाला जर चांगलं कौशल्य येत असेल, तो चांगला पद्धतीने कृती करत असेल तर शाळेमध्ये शिक्षकही बांधवणं तितकेच काय आहे, महत्त्वाचे आहे. काही मूर्ख संस्थाचालक असतात की ते नक्कीच महिलांना काय करतात, या ठिकाणी चान्स देतात. ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा आजकाल जसं हॉटेलमध्ये काय असतं, ती लेडीज असतात तिथं बसलेल्या, किंवा लेडीज सर्व करायला येतात, बिल द्यायला सुद्धा लेडीज असतात, वाढायला लेडीज असतात. आपण जर एखाद्या हॉटेलला गेलो का, तिथं म्हणलो का आपण चला हे भाजी हे रोटी वगैरे असं आणा, ते मध्येच म्हणतील आईस्क्रीम आणू का, ते मध्येच म्हणतील थोडे कोल्ड्रिंक्स घेता का, मध्येच म्हणतील किंवा पापड आणि आणखीन दुसरं देऊ का. अरे नाही लागत ना आम्हाला, काय सांगितलं मराठीत आम्ही की भाजी पोळी आणा. मग एवढ्या लोकात जर एखादी लेडीज म्हणते तुम्हाला हवं आहे का, मग माणसाला राग येतो, म्हणतो बरोबर आण चला जाऊ द्या. मग दुसरं म्हणतो एखादं, इतकं नालायकपणा आहे. म्हणजे महिलाला पुढं करायचं आणि आपला खिसा गरम करून घ्यायचा. असे धंदे सुद्धा शिक्षण क्षेत्रात सध्या सुरू आहे. पण जर एखाद्या शिक्षकामध्ये ते गुण असेल
कृतीयुक्त अध्यापन, तर आवर्जून अशा शिक्षकाला नोकरी मिळालीच पाहिजे. तो गोष्टी रूपात सांगत असेल तर आमचा शिक्षकही तिथं बांधवणं लागला पाहिजे. त्यानंतर बडबड गीत त्याला गाता येत असेल तर त्याला सुद्धा आवर्जून तुम्ही नोकरी द्या. आणि त्याच्यानंतर अनुकरणातून जर त्याला शिकवता येत असेल तर शिक्षकाला सुद्धा नोकरी द्या. पण आजकाल इंग्लिश मिडियमवरती जास्त तुम्हाला शिक्षकापेक्षा कोण दिसेल? महिलाच वर्ग दिसतात. आलं लक्षामध्ये? मी खरं बोलतो खोटं बोलतो तुम्ही तुमचं ठरवा. आता मला आपले पोरं सांगते म्हणून सांगतो बरं का. चला हे IMP करा. TET आणि टेट मध्ये हाच फरक आहे. टेट मध्ये याच्यावर कधी प्रश्न येणार नाही. याच्यामध्ये प्रश्न कशात येईल? TET मध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. मग काय बरोबर आहे? अनौपचारिक शिक्षण बरोबर आहे, कालमर्यादा बरोबर आहे, कृतीयुक्त शिक्षण बरोबर आहे, गोष्टीतून शिक्षण बरोबर आहे. हे त्याचं शैक्षणिक महत्व आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिकवलं पाहिजे. त्यानंतर त्याची चंचलता ओळखा. एखादा मुलगा चंचल नाही जास्त, मग तुम्ही उगाच त्याला नाचू नका ना. काही गरज नाही त्याला नाचवायची. पण बळजबरीनं त्याला भाग घे, बळजबरीनं त्याला ड्रेस आण, बळजबरीनं सगळ्या गोष्टी नाही. त्याची चंचलता ओळखून त्याला विविध गोष्टीमध्ये भाग घ्यायला लावा. दुसरी गोष्ट दंतकथा, परिचय कथा यांचा सुद्धा अत्यंत काय करा? वापर करा. पण हे प्रमाणात करा बरं का. दंतकथा, परिचय कथा प्रमाणात. अति जर झालं तर त्याचे सुद्धा वेगळा परिणाम मुलांवरती होत असतो. ते लेकरं तिकडंच राहत असतं. आम्ही लहान असताना शक्तिमान नावाची मालिका आली होती. आम्ही सुद्धा असं करायचो, शक्तिमान 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 अद्भुत कदम, असं काहीतरी हाय भलं मोठं गाणं. ते काय व्हायचं माहिती का? पोरं अशी फिरायचा प्रयत्न करायचे, बरेचसे बिल्डिंग जाऊन खाली पडले लेकरं. का? त्या शक्तिमानचा डोक्यावर परिणाम. आम्ही सुद्धा कधी कधी वर्गात 10वीला 8वीला असताना काही चुकलं का लगे मास्तरला म्हणजे सॉरी शक्तिमान असा वर्ग असायचा सगळा. तर काय आहे, हे परिचय कथा, दंतकथा ह्या जास्त सांगितल्या नाही पाहिजे. पुढे परीक्षेत आलेले प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. बघा कधी आलेला आहे TET 2016ला. शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या गोष्टी योग्य आहे? मी म्हणलो ना खतरनाक असती परीक्षा लय TETची. खाली पण आणखी आहे का? बबो लयच खतरनाक प्रश्न आलाय मग. आणि जर असा प्रश्न आला तर कसं करायचं रे देवा? आमची ताई नेमकीच पहिल्या वेळेस आसन देणारी जाईना घाबरून. बघा शैशवावस्थेतील बालकांच्या विकासा होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य? योग्य सत्य विधान शोधायचं तुम्हाला. सत्य काय? शिशुशाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असते. आताच पाहिलं आपण. औपचारिक असते का? नाही म्हणा गुरुजी. चुकीचं. पहिलंच विधान चुकीचं. शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळेची असावी. अगदी बरोबर आहे. हे मात्र बरोबर आहे. बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात. हो चांगल्या सवयी असल्याच पाहिजे. बालकाकडून अनेक कृती करून घ्याव्यात. अगदी बरोबर आहे. मुलांना कृतीयुक्त शिक्षण द्या. मग काय चुकीचं आहे? चुकीचं कुठं कट झालेलं आहे पहा. कुठं कट? इथं आहे म्हणजे हे चुकीचं आहे. इथं नाही पण हे बांधवणं. आणखीन आपल्याला ड सुद्धा महत्वाचं आहे, क सुद्धा महत्वाचं आहे, ब सुद्धा महत्वाचं आहे. कालमर्यादा कमीच असली पाहिजे. आणि ब क ड तर हे तर शाप चुकीचं आहे. मग या दोन्हीपैकी काय आहे? ब आहे, क आहे आणि ड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर असायला पाहिजे. हा सुद्धा चुकीचा आहे. बघूया आपलं उत्तर बरोबर येतं का? ब क ड अगदी बरोबर आहे. ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. ज्यांनी दिलं नाही ते लक्षात ठेवा. याच्यातून योग्य गोष्टी निवडावं लागते. मग याला TET म्हणतात. आणि अशा प्रकारचे प्रश्न हे CSAT UPSC MPSC मध्ये असतात. हो असे प्रश्न UPSC आणि तुमच्या MPSC CSAT ला असतात. MPSC बबो आलं का लक्षात? पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. उगा आपलं युट्यूबवर काही व्हिडिओ पाहून पास नसतं होत माणूस. चांगल्या गुरुकडे गेले का चांगले मार्क पडत असते. आलं का गुरुजी लक्षामध्ये? येऊन द्या. आता पुढं पहा. खतरनाक प्रश्न आहे बरं का IMP. पुढं पहा. 2018ला प्रश्न आलाय. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक
कौशल्याच्या विकासाबाबत खालील कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? विधानाचे वैशिष्ट्य सांगते हे सुद्धा म्हणजे सत्य विधान पाहिजे आपल्याला. सत्य. लावा डोकं. परकी माणसे ओळखता येत नाही, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाही आणि इतरांचे लक्ष वेधून घेतात आणि अनोखी माणसे पटकन जातात. सत्य वैशिष्ट्य ओळखायचे. शैशवावस्थेचं वैशिष्ट्य ओळखायचं. वैशिष्ट्य ओळखायचंय. वैशिष्ट्य ओळखायचंय. बघा 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 सत्य विधान. हा जे आई आहे का त्याला कळणार आहे. परकी माणसं ओळखता येतात का त्याला? ओळखता येत नाही का? कळतं त्याला आपले कोण आहे ते कोण आहे. चुकीचं आहे. इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाही. अरे देतात ना ते. पिप वाजा, पॉम पॉम म्हणा, भॉ म्हणा, अरे ते पाहिजे ना तुमच्याकडे. हा इतरांचे लक्ष वेधून घेतात. हा त्याला जर का बांधवांनो काही लागत असेल ते ओरडतं आरडतं म्हणजे त्याला लक्ष वेधून घेणे असं म्हणतात. अनोळखी माणसाकडे पटकन जातात. जाते का ते पोरं पटकन? हे जातच नाही ते पटकन. हा मावशी आली, काकी आली, काही आली ते लवकर जात नाही. बघूया. अगदी बरोबर आहे. सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन. खतरनाक प्रश्न होता सोपा पण खतरनाक होता. सत्य विधान शोधायचं होतं. इथं अनोळखीला परीक्षेमध्ये घाम फुटतो. खास करून माझ्या विषयात सगळंच खरं वाटत आणि सगळंच खोटं वाटत. अरे लय परिपक्व, लय परफेक्ट अभ्यास लागतो ते निवडताना. हे काही मराठी सारखं नाहीये. वर्णमालिकेमध्ये नव्याने येणारे स्वर किती आणि कोणते? त्याचं एकच उत्तर आहे नाही ॲ आणि अ दोन. विषय खलास बदल होणार नाही पण इकडं काही बदल होऊ शकतो. इकडं अभ्यासच करावा लागतो ताई. आणि बघा नंतर आहे मला वाटतं टेट मध्ये आलेला क्वेश्चन आहे. हा 17ला कोणता वयोगट ताणे? ताणे म्हणजे काय बांधवांनो? शैशवावस्था. ताणे म्हणजे शैशवावस्था. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हा मग बघा 1 वर्ष, 3 ते 6 वर्ष, 2 ते 4 वर्ष आणि गुरुजी 4 ते 5 वर्ष. मग तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की ज्या शैशवावस्थेची कालमर्यादा 1 महिना ते किती असते? 2 वर्ष. मग सगळ्यात लहान पर्याय कोणता आहे? इथं 2 जरी असली तर 4 आलं ना. एवढं पोरग असतं मोठं ते बाल्यावस्थेत जाईल ना. 3 ते 6 इथं सुद्धा ती पोरग पार किशोर अवस्थेकडे जाईल ना. त्यामुळं हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं, हे बरोबर पर्याय क्रमांक 1. बघूया. हा अगदी बरोबर. पहा मग गुरुजी अशा पद्धतीने शिकवावं लागत असतं. किती टेटला किती सोपा प्रश्न आला ना. टेट अत्यंत सोपी आहे कारण टेटमध्ये 200 क्वेश्चन असतात आणि बांधवांनो 120 मिनिट असतात. 33 सेकंदामध्ये तुम्हाला काय करायचंय बांधवांनो? प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. त्यामुळे प्रश्नांची रचना इकडं या टेटमध्ये सोपीच असते. काय असते? सोपी असते. फक्त गणित बुद्धिमत्ताकडे लक्ष द्या. आणि माझ्याकडे बाप माणसं आहे गणित बुद्धिमत्तेला. नाद नाही करायचा. ज्यांना बँकिंग क्षेत्राचा IBPSचा गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे. आलं का लक्षात? हा मी असं कुणाला पण हे करत नसतो. मी जितक्या ताकदीने शिकवतो माझ्याकडे माणसं त्या एवढ्यापेक्षा ताकदीनच मी निवडणार ना. असं कोणाला आणणार आहे का? आयऱ्या ना तू काय ऱ्या नाही. जो शांत चांगल्या पद्धतीने शिकवणार अशाच माणसाला. त्यामुळे तुम्हाला जर हे माझं शिकवणं आवडलं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की ह्या माणसाचं मार्गदर्शन आपण घेतलं तर नक्की आपल्याला फायदा होईल. तर ही बॅच बांधवणं काय करा, जॉईन करा. उद्यापासनं होतीये. मी हे तुम्हाला का सांगतो? कारण तुम्ही बॅच लावलेली आहे. तुम्हाला माहिती आहे मी माझी टीम कशी आहे. तर आवर्जून तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगा 1 तारखेपासून नव्याने बॅच सुरू होतीये. तर तू पण ती जॉईन कर. जर मी CTETचे मुलं जर पास करून देऊ शकतो तर हे मराठी इन राव. आणि 12 वर्ष झाले ना मी शिकवतोय. जर माझे विद्यार्थी जर बांधवणं यूट्यूबवर शिकवत असतील आणि तर मग मी तर त्यांचा गुरुच आहे ना. आलं का लक्षामध्ये? हा तर त्यामुळे कसं आहे आता मी गव्हर्नमेंट सर्वंटला आहे. मला एवढा यूट्यूबवर दररोज तामझाम करता येत नाही.
लिमिटेड असतं. कुठली गोष्ट काय असते, रबर इतकं ताणावं की त्याची जेवढी तन्यता जो गुण असतो त्याचा ताणपणाचा तेवढंच ताणावं. उगा रबर तुटूस तर नसते ताणत. आलं लक्षामध्ये. त्यामुळे आवर्जून तुम्हाला जर आवडलं, सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे, एकाच फी मध्ये दोन्ही शिकवणार आम्ही तुम्हाला, टीईटी आणि बांधवांनो टेट. आता अगोदरची बॅच आमची टीईटी आणि सीटीईटी आणि टीईटी होती. आता बरेचसे मुलं आमचे कशात नापास झाले, सीटीईटी मध्ये झाले. कारण रेग्युलर क्लासला येत नव्हते, लाईव्ह येत नव्हते, अभ्यास केल्याला मला टाकत नव्हते, कधी प्रॉब्लेम आला तर बघत नव्हते, उगं लावायचं म्हणून लावायचा क्लास, असं नाही. पण आता त्यांना दुसरी चान्स आहे ना त्याच फी मध्ये. 2,500 म्हणजे एका परीक्षेची फी किती आली गुरुजी? ती 1,200 रुपये, 1,250. अरे 1,250 तुम्हाला हॉटेलला जाणार आहे दोघा नवरा बायकाला. बायकोचा बर्थडे असेल तर नवरा बिल भरेल, नवऱ्याचा असेल तर बायको भरेल, दोघाचा असेल तर आई बापू भरेल. लय मोठी गोष्ट नाही ती. अरे साडी तुमची, आता तुमचा भाऊ जर तुमच्या रक्षाबंधनला आला तर 1,500-2,000 हजाराची साडी घेणार आहे तुम्हाला. ऐका या भावाचं, बॅच लावा, कल्याण करून घ्या आयुष्याचं. 5,000 फी होती मागच्या वेळेस आमची याची. आता उगं मला जर क्यू आली तर त्यामुळं ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या, इतरांना सांगा, असं मी बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, कुणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती काय करू शकता, तुम्ही टाईप करून पाठवू शकता. चला थांबतो बांधवांनो. गुड नाईट, शुभरात्र. बंद कर.